रामकृष्ण हरी शेतकरी बांधवांनो, माझं नाव आहे सिद्धनाथ माने आणि आज आपण ऊस शेतीमधील एक नवीन आणि फायदेशीर पद्धत पाहणार आहोत. आजकाल मजुरांची टंचाई वाढलेली आहे. खर्च आणि वेळेची अडचण हे सर्व प्रश्न आपल्यासमोर आहेत. याच समस्येवर उपाय म्हणून मी आज ट्रॅक्टरवर चालणाऱ्या यंत्राद्वारे ऊसाची खोड छाटणी पद्धत वापरली आहे. मित्रांनो, ही पद्धत नेमकी काय आहे? ऊस कापल्यानंतर शेतात राहिलेली खोडं जर नीट छाटली नाही तर नवीन फुटवे उशिरा येतात, ऊस एकसारखा उगवत नाही, उत्पादनावर परिणाम होतो. यासाठी मी ट्रॅक्टरवर बसलेले खोडं छाटण्याचे यंत्र वापरले. हे यंत्र जमिनीलगत सगळ्या खोडांना एकसारखा आणि योग्य उंचीवर छाटतं. चला तर मग मित्रांनो, या नवीन पद्धतीचे फायदे आपल्याला काय होणार आहेत ते पाहूयात. एक तर पहिल्यात मोठी गोष्ट म्हणजे वेळेची मोठी बचत होते. हाताने काम केल्यास 2 ते 3 दिवस लागतात, पण या यंत्रामुळे काही तासात काम पूर्ण होतं. मजुरांचा खर्च कमी होतो. आज मजूर मिळणं कठीण झालं आहे. हे यंत्र वापरल्याने मजुरावर अवलंबून राहणं कमी होतं. समान फुटवे येतात. सगळ्या खोडांची छाटणी एकसारखी होत असल्याने नवीन ऊस एकसारखा आणि जोमाने उगवतो. उत्पादन वाढीसाठी मदत. योग्य छाटणीमुळे ऊसाची जाडी चांगली येते. एकरी टनेज वाढण्यास मदत होते. शेतकरी अनुकूल तंत्रज्ञान. हे यंत्र ट्रॅक्टरवर सहज चालतं आणि मोठ्या क्षेत्रासाठी खूप उपयोगी आहे. शेतकरी बांधवांसाठी एवढंच सांगू इच्छितो की आजच्या परिस्थितीत आपण नवीन तंत्रज्ञान स्वीकारलं तरच शेती फायदेशीर होऊ शकते. ही पद्धत लहान मोठ्या सर्व शेतकऱ्यांसाठी उपयोगी आहे. मी स्वतः वापरून पाहिले आहे, म्हणूनच अनुभवावरून सांगतो की ही पद्धत नक्कीच फायदेशीर आहे. गेल्या वर्षी आम्ही ट्रॅक्टरवरती खोडं मारले होते. जसं आपण लावणीला ऊस लावतो तशा पद्धतीची उगवण ही आपल्या खोडव्याची झाली होती आणि आपल्याला ॲव्हरेजसुद्धा चांगल्या पद्धतीचं मिळालं होतं. सुरुवातीला आपल्याला वाटतं की ही पद्धत योग्य नाही, बरोबर नाही, परंतु अतिशय चांगल्या पद्धतीचा ऊस फुटवे खालून आपल्याला दिसू लागतात. त्यामुळं नंतर आपल्याला समाधान वाटतं. तर शेतकरी बंधूंनो, आपण इथंच थांबूयात. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला नक्कीच कळवा. भेटूयात पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आपल्या परिवाराची काळजी घ्या. रामकृष्ण हरी.